नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना गुरुवारी घडली. माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली. या भेटीवेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 151व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरात उत्साहाचं वातावरण होतं. या निमित्तानं ग्रामविकास मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बस स्थानकाजवळील अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आणि कागल नगरपालिकेच्या प्रांगणातील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम आदमी पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. स्वराज्याचं तोरण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं लावलं गेलं तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. ज्या प्रेरणेने मावळ्याने आपलं रक्त सांडून स्वराज्य निर्माण केलं, त्याच उमेदीनं रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीला जाता यावं हा हेतू ठेवून दरवर्षी शिबिराचं आयोजन करण्यात येते. इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठं यश मिळालं असून शासनाकडून तब्बल 700 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलाय. यासोबतच महापालिकेच्या थकीत जीएसटी अनुदानापैकी 657 कोटीचा निधीही मंजूर झालाय. ज्येष्ठ संगीतकार पंडित गोविंदराव टेंबे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्यावरील विशेष यूट्यूब चॅनलचं लोकार्पण 5 जून रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे सभागृहात पार पडलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शनिवार पेठेतील 16 वर्षीय अल्पवयीन चोरट्याने शेजारच्या घरातील लाखाच्या सोन्याच्या दागिन्यावर आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये शनिवार पेठेतील रहिवासी शुभांगी सुयेश म्हेत्रे यांनी याची तक्रार केली होती. पोलिसांनी 4 दिवस या चोरीचा छडा लावत होते. त्याच वेळी बाजूला राहणारा अल्पवयीन 16 वर्षाचा मुलगा मॉलमध्ये जात ब्रँडेड आणि महागडे कपडे, आईस्क्रीम, पिझ्झासह चैनी करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी त्यांच्याकडे नजर फिरवली आणि चोरीचा छडा लागला. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात आरोग्य सेवेकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा एक गंभीर प्रकार गुरुवारी समोर आलाय. एका जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करूनही तब्बल 24 तासापर्यंत तिला कोणतेही प्राथमिक उपचार मिळाले नाहीत. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी तात्काळ रुग्णालयास भेट देत पाहणी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजीतील शिवतीर्थ येथे अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.